रम पिली की खोकला राहतो म्हणे, पण हे खरंच खरं आहे का? आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडी म्हणलं की सर्दी आणि खोकला आलाच. खोकला झाला की काही लोक डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी लिहून दिलेला कफ सिरप घेतात, तर काही लोक रमचे 2 पेग मारून बसतात. आता असंच रम घेणाऱ्या एका काकांना सांगितलं की हा रम पिण्याचा उपाय काय बरोबर नाही. त्यावर ते काका म्हणाले की कफ सिरप मध्ये पण अल्कोहोल असतं आणि रम मध्ये पण अल्कोहोल असतं, मग कफ सिरप घेतला काय आणि रम घेतली काय एकच. पण खरंच कप सिरप मधल्या अल्कोहोलने खोकला राहतो का? तर नाही. खोकला अल्कोहोलमुळे नाही, तर कप सिरप मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या औषधांमुळे बरा होतो. आता तुम्ही म्हणाल मग यामध्ये अल्कोहोल का टाकलं जातं? तर याचं कारण म्हणजे काही औषधे पाण्यामध्ये बरोबर विरघळत नाहीत, तर तीच औषधे अल्कोहोलमध्ये चांगल्या प्रकारे विरघळतात. त्यामुळे अल्कोहोलचा वापर बऱ्याच कप सिरप मध्ये केला जातो. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल ग्रो अँड शोला.